8 वर्षापासून जे SCT ला ओळखता सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीला आणि तेव्हापासून त्याचा रेग्युलर वापर करताय आणि गेल्या 2 वर्षापासून वैदिकडे वळलेले असे त्यांनी याच बागेमध्ये मागच्या वर्षी 500 ग्रॅम ते 700 ग्रॅमचे केशर आंब्याचं उत्पादन त्यांनी केलं. एका फळाचं वजन 500 ते 600 ग्रॅम. ही सर्व झाडांना एकसारखं फ्लावरिंग झालेलं आहे. सर ही जादू आहे हो. आहे, जादूच आहे ती. 100% जादू आहे. काही इकडे एक 4 किलोमीटरला गाव आहे बोरवट म्हणून. तीच हवा इथे येते, तीच हवा यांच्या शेतात सुद्धा जाते. तिथं पानं सुद्धा नाही राहिले, म्हणजे फळं तर नाही राहिले पण हे पानं सुद्धा नाही राहिले. हवेनी एवढं चक्रीवादळ आलं त्यांच्याकडे 7 पडले, 7 तरी पडले, आपल्याकडे एकही नाही पडलं. म्हणजे पाऊस, ऊन, वारा, अग्नी या गोष्टी मानवाच्या दुश्मन नाही, मानव यांचा दुश्मन बनून राहिला. हो. दोन 2000 ला इथं ही आंब्याची वाडी लावली. बर. ही हा आता 2000 की चालू आहे 25. अच्छा. बर. म्हणजे ही 5 वर्षाची वाडी आहे. तरी इथं आंबा लावण्यापूर्वी माझ्याकडनं कलिंगड होतं आणि आमचे 2 मित्र होते. म्हणे मल्चिंग केल्याशिवाय कलिंगड येतच नाही. म्हटलं मी तर रोप बुक केलं. आता उत्पन्न माझं 3ऱ्या वर्षी, पण माझं उत्पन्न साधारण मी एक 80 जाळी माल काढला. किती झाड आहे सगळे? हे 681 आहेत. 681 मध्ये तुम्ही 80 जाळी काढला 3ऱ्या वर्षी? हो, 3ऱ्याच वर्षी. लोक 4थ्या वर्षी धरा म्हणतात. हो हो. 4थ्या वर्षी मग गेल्या वर्षी माझं 4थं वर्ष आहे. गेल्या वर्षी माझ्या 251 जाळी निघाल्या ह्याच प्लॉट मध्ये. बरं, या वर्षी किती निघतील असं वाटतं अंदाज? आता यंदा तर माझी अपेक्षा आहे 1000 जाळीला जायला पाहिजे, कारण झाडाची उंची पण वाढली. आणि आज गेल्या वर्षी तरी साधारण ना एक 20% झाडं आहेत ना आले नव्हते. यावर्षी मागच्या वर्षी 20% झाडं आलेली नव्हती आणि ह्या आज 99% म्हणण्यापेक्षा 100% फ्लॉवरिंग आहे. आणि सारखी एकाच वेळेस. याला वर्षातून 3 खतं द्यायची आहे. बर. घरची बाई देऊन टाकते, 2 दिवसात 3 दिवसात तिच्या सवडीवर देऊन टाकते. ओके. नंतर माणसंच नाही घ्यायचे. बर. मग कष्ट कुठं आले कुठं कष्ट? आणि फक्त 2च दिवस करतोय आता, तर 1च दिवस काम करतोय शेतात. आठवड्यातून एक दिवस काम करतो आणि 1 दिवस असं फिरायला कुठेतरी शेती करूया आनंदाने आणि बडे आरामसे. हो, बडे आरामसे चालू आहे आता. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये नवीन कॅनोपी यायला पाहिजे, पण ती आली नाही. ती कॅनोपी आली नोव्हेंबर मध्ये आली. आणि मग यांच्या अनुभवानुसार काही यंदा प्लॉटला माल येणार नाही. गॅरंटी होती. हा, त्यांनी सांगून दिलं का नोव्हेंबर मध्ये कॅनोपी आल्यानंतर माल येणार नाही. म्हणजे कशावरून तुम्ही बोलले माल येणार नाही? म्हणजे त्याला खर्च किती येतो? मागच्या वर्षी किती आला होता? साधारण एक 40, 45, 42 हजारापर्यंत खर्च केला होता. या वर्षी किती येईल? नाही, ह्या वेळेस वाढून घेऊ आपण. आता गेल्या वर्षी जर एवढं दिलं, काही न करता येणारच नाही म्हटल्यावर दिलं. किती पैसे झाले मागच्या वर्षी? साधारण एक 3 लाखापर्यंत गेला हिशोब. काय बात करता? हा. सहजच एक आंब्याची काडी पडली होती, गवताची होती. खाली उकरला. ते उकरता पूर्ण अशी म्हणजे 8-9 इंच खाली त्या काडकीनीच वक्रत गेले. सहज म्हणजे नुसतं बोठानेच नांगर लावून उकरत नाही एवढं छोट्या काडीने. म्हणजे पहिल्यांदा ना बोटाने एवढं वकरून गेलं. अरे वकरूच राहिलं. नंतर मग काडी म्हटलं बोट जात नाही म्हणून मग खाली काडी घेतली. ती काडी इतकी अशी खाली गेली. तोपर्यंत ते एकदम स्मूथ माती सहज गेली. माती एवढी भुसभुशीत झाली म्हणजे वाळेर काडकीनी खोदला आम्ही. सरकारने रासायनिक खताच्या किमती वाढवल्या, काय वाटतं तुम्हाला? अजून वाढवाव्यात. म्हणजे लोक वापरणार नाही. एकदम मार्मिक उत्तर दिलं. आम्ही चिंताच करत नाही, कारण एवढे आंबे आहेत त्याला. आता आपल्याला पाहिजे 500 आंबे, तिथे लागतात 5000. 500 त्याच्यामुळे मग काय विषयच नाही. म्हणजे
मित्र हो, आपण आज पेठ सुरगाणा या भागामध्ये नाशिक जिल्ह्याच्या म्हणजे जिथून कोकणाचा भाग सुरू होतो त्या भागामध्ये गुजरातच्या बाउंड्रीवरती जे गाव आहे, काय गाव आहे हे? करंजाळी. करंजाळी. हो. करंजाळी गावामध्ये आहोत. आणि मित्रांनो, आपण अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज उभे आहोत का जे साधारणतः 17-18 पासून म्हणजे 18-19 म्हणजे म्हटलं तर मला वाटतं एक जवळजवळ 8 वर्ष झाली आहे. हो. 8 वर्षापासून जे SCTला ओळखतात, सॉईल टेक्नॉलॉजीला, आणि तेव्हापासून त्याचा रेग्युलर वापर करताय आणि गेल्या 2 वर्षापासून वैदिकडे वळलेले असे या पेठमध्ये बांधकाम विभागामध्ये BNCमध्ये काम करणारे अभियंता त्यांच्या शेतामध्ये आपण आहोत. त्यांची सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे त्यांनी याच बागेमध्ये मागच्या वर्षी 500 ग्रॅम ते 700 ग्रॅमचे केशर आंब्याचं उत्पादन त्यांनी केलं. एका फळाचं वजन 500 ते 600 ग्रॅम. आणि आता आपण जानेवारी महिन्यामध्ये आहोत. जानेवारीची 17 तारीख आहे मला वाटतं. 17 जानेवारी 17 जानेवारी 2020 दरम्यान त्यांच्या ह्या बहारामध्ये आपण हे बघा जबरदस्त सेटिंग आपण बघू शकतो. हे सेटिंग आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे त्यांचं सेटिंग जर बघितलं तर बघा इथे दिसते बघा, ज्वारी प्लस आहे आता ज्वारीच्या पुढच्या स्टेजला. हो हो. हे बघा ज्वारीच्या पुढची साईज साधारण इथं बघू शकता. त्यांच्या इथं जवळ शरीराजवळ बघू शकता. हे बघा इथं बघू शकता. बघा प्रत्येकाला तर खूप प्रत्येक ठिकाणी त्यांचं सेटिंग हे बघा. इथं खाली बघा म्हणजे सेटिंग चालू झालेलं आहे पूर्ण. इथं वरती बघा पूर्ण सेटिंगच आहे सगळीकडे. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं का वरती होत नाही सेटिंग. आता वरती जरी बघितलं तरी तुम्हाला सेटिंग चालू झालेलं आहे. थोडक्यात जानेवारी महिन्यामध्ये त्यांचं सेटिंग चालू झालेलं आहे. आणि जुने जाणते युजर आहेत. त्यांनी त्या करंजाळी या गावामध्ये जवळजवळ 20-25 शेतकऱ्यांना त्यांनी युजर बनवलेलं आहे. हो जास्त आहे. ओके. तर आत्ता त्यांच्या बागेत उभं राहिल्यानंतर असं वाटतंय की खरोखर एक प्रोफेशनल बागायतदार आहे. आणि त्यांची शेती आपण बघतोय म्हणजे असं वाटत नाही आहे की तुम्ही सरकारी कर्मचारी आहात आणि तुम्ही पार्ट टाइम शेतकरी आहात. हो हो. तुमची ओळख द्या सर्व शेतकऱ्यांना. नमस्कार, माझं नाव रवींद्र एकनाथ महाले, मुक्काम पोस्ट करंजाळी, शिवार गावंदपाडा डॅमच्या खाली असं माझं शिवार आहे. बर. आणि मी बांधकाम पण जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागामध्ये कामाला पण आहे. सिव्हिल इंजिनियर म्हणून मी काम करतोय. आणि शेतामध्ये माझं शनिवार आणि रविवार सुट्टीचे 2 दिवस. फार्मर. हर शनिवार 2 म्हणजे संडे सुट्टी फार्मर. तर दिवशी तुम्ही ड्युटी करून नाही संध्याकाळी हो. नाही 2 दिवसच काम करतोय फक्त. शनिवार आणि रविवार शेतामध्ये राबतोय. म्हणजे काम असेल, पाणी भरणं असेल, निरीक्षण तर रोजच करतो सकाळी ड्युटीवर जाण्यापूर्वी. पण 2 दिवस कामाचं 2 दिवस असतात. आता जर तुमच्या शेताकडे जर बघितलं, तुम्ही जर असं मागं जर बघितलं सरांच्या मागे, तर थोडं मागे म्हणजे जागा द्या आम्हाला. हां, समोर इकडे ह्या लाईनला तुम्ही पूर्ण इकडे समोर बघा, बरोबर आहे. नंतर इकडे समोर बघा, इकडे पूर्ण लाईन बघाच या, अशी पूर्ण लाईन बघा, पूर्ण शेवटपर्यंत सगळी लाईन बघा, शेवटपर्यंत बघा. ओके. पुढे मागे या, ही लाईन बघा परत डबल. आणि इकडे या. आता परत जागेवरती 360 कॅमेरा फिरलेला आहे, बरोबर ना? हो सर, बरोबर आहे ना? हो. अनकट, नॉन एडिट म्हणजे 3 डिग्रीमध्ये कॅमेरा फिरलेला आहे. आणि 3 डिग्रीमध्ये कॅमेरा फिरल्यानंतर आपण बघू शकता की सर्व झाडांना एकसारखं फ्लावरिंग झालेलं आहे. सर, ही जादू आहे हो. आहे, जादूच आहे ती. 100% जादू आहे. म्हणजे जे जाणते शेतकरी आहे आंब्यामधले तेच तुम्हाला सांगतील का हाऊ इज पॉसिबल, हाऊ इट इज पॉसिबल. असं कसं शक्य आहे की कॉपी अँड पेस्ट सगळीकडे फ्लावरिंग आहे, कॉपी पेस्ट. असं काही नाही की ह्या झाडाजवळ उभं राहिलं म्हणून हे भारी आहे, असं आहे का? नाही. आणि SCT वैदिकच्या सगळ्या बागांमध्ये हे चित्र बघायला मिळतं, सर्व बागांमध्ये. असं काही नाही की आंब्याच्याच बागामध्ये. तर ह्या सर्व शेतकऱ्यांना हे चकित वाटण्यासारखं असेल, परंतु मला चकित वाटण्यासारखं काही वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की ते जवळजवळ 8 वर्षाचे युजर आहेत. हो. 2 वर्षापासून पूर्ण वैदिक. हो, 100% 100%. हो हो. काय जादू आहे.
ती वैदिकची जादू आहे. हा? ते जादूगार लोक जादू करतात. इथं ओरिजिनल जादू आहे. का होत जादू कशी ओरिजिनल आहे. घ्या हो. तुमच्या शेतामधलं पान तुम्हाला भेट. हा आणि 70% काम त्यांचं राहतंय शेतात. का हो मी फक्त पार्ट टाइम तुम्ही जॉब. काय जादू केली? पाणी भरणं, खत सोडणं, अच्छा काय खतं सोडता कृषी अमृत. ते आणून दिले का सोडायचे. यांनी? अच्छा मला सांगा, आता आपण जे बघतोय चित्र, या बागेमध्ये तुम्ही मागच्या वर्षी सांगताय की 500 ते 700 ग्रॅमची फळं काढली. हो हो, म्हणजे 3 झाडांना मी काय केलं, खूप सेटिंग झालं का 200-250 प्लस सेटिंग होतं. मग एवढं आपल्याला नको पाहिजे होतं, म्हणून मी काय केलं, कैची घेतली, म्हटलं बघूया ट्राय म्हणून काय केलं, बाकीचे फळ काढून टाकले. नैसर्गिक गळ होते पण म्हटलं आपण करूया म्हणून 3च झाडांना मोजून 3 झाडांना फक्त छोट्या झाडांना बुवा असं. हा एक 40 फळं ठेवले. अच्छा, साधारण हे जे समोरचं झाड आहे ह्या मापाच्या झाडांना त्या कोपऱ्याला हा. 3 झाडांना ठेवले. म्हणजे एवढ्या मोठे नाही, छोट्या झाडांना तुम्ही असे 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 40 फळं हो. ठेवली. आता याला हात पुरत नाही म्हणून आपण याला केलं नाही. बरोबर. फक्त जे असे छोटे झाडे होते त्यांना फक्त मोजून 35-40 फळं ठेवले. अच्छा हा. मग त्याची साईज 500 ग्रॅम ते 700 ग्रॅम. हा, मग काय झालं, काय बाकीचे फळं काढल्यामुळे काय झाली, त्या ठराविक फळांना सर्व ताकद मिळाली. बर. आणि मग अहो पण बाकीच्यांकडं 2 जरी ठेवली तरी नाही होत. नाही, तो त्यांचं काय असेल, पण इथं आपल्याकडं एस पाटील मागाशी नाही म्हटले का, हो हा? लोकांचे 7 राहिले आणि माझे 7च गळाले फक्त. बर. काही इकडे एक 4 किलोमीटरला गाव आहे बोरवोट म्हणून. बर. तीच हवा इथे येते, तीच हवा यांच्या शेतात सुद्धा जाते. हा तिथं पानं सुद्धा नाही राहिले, म्हणजे फळं तर नाही राहिले पण हे पानं सुद्धा नाही राहिले. हवेनी एवढं चक्रीवादळ आलं का तिथं 3-4 घरांचे, एक 10-12 घरांचे पत्रे गायब होऊन गेले, उडून गेले ते. आणि इतका वारा होता का हे पानं सुद्धा पडले, म्हणजे फळं तर वजनदार आहेत पण पान सुद्धा नाही राहिलं. तुमच्या तीच हवा इथं आली, तीच हवा त्यांच्या शेतात गेली. उलट त्यांच्याकडे खाली उतार आहे, उलट भोंगावते तिथं वारा हा, असा हा. वावटळ तिथं. हा चक्रीवादळ तयार होते. हा, माझ्या तिथं त्यांच्याकडे सपाटी आहे, पण त्यांच्याकडे चक्रीवादळ तयार होणार. त्यांच्याकडे 7 पडले, 7 तरी पडले, आपल्याकडे एकही नाही पडलं. म्हणजे पहिले हवा माझ्याकडे आली, नंतर त्यांच्याकडे गेली. टेकडे ना पण उंच. नाही इथं उद्या पडायलाच पाहिजे. नाही, तसं मग माझं म्हणजे एक आपलं त्याला पोषण पण दिलं आणि साईडनी झाडं पण आहेत माझ्या 4ही बाजूला. पण एवढ्या झाडांनी काय फरक, वादळाला काय फरक पडत नाही हो. हा ना, आता नाही. शेवटी पंचमहाभूत आहे ती. हो, नाही निसर्ग आहे, त्याच्या पुढे आपण झिरोच आहे. आता अमेरिका थकलं ना. हो हो हो, हा 8वा दिवस आहे आज. बरोबर. नाही निसर्गाच्या पुढे माणूस झिरो 8वा आहे. दिवस आहे. 45 हेलिकॉप्टर सारखे पाणी उडवत आहे. मोठे मोठे जे एअर टँकर आहे, एअर टँकर 10-12 पाणी उडवत आहे. वरून एवढी अग्निशामक दल आहे. इतर देशांची मदतीला आलेली आहे, कॅनडा, ब्राझील, तरी ती आग आटोक्यात नाही येते. ते पंचमहाभूतांची ताकद काय आहे असं वाटतंय. सूर्यच खाली कोसळलाय. तर काही जण तर म्हणे अणुबॉम्बचा स्फोट झालाय जणू. हो, खूप घातक, खूप लय. कारण बघा ना तुम्ही, ते सीन जर बघितला ना, तो पूर्ण शहरालाच आग लागली. हा ना, न्यूज बघितलं तर खूप असं हॉलिवूड जाऊन राग झालंय. मग मला सांगायचं काय आहे की हे पंचमहाभूतांना आव्हान देतं हो लोक. मी शेती करतो म्हणते, मी हा पट्टी काही सांगायला अडचण नाही ना तसं. मिळून सांगायला काय, ते म्हटल्यामुळं मग सतत राहते ना झाडावर. मग तुम्ही तर म्हणते पानं पण नाही राहिले. नाही, पानं पण नाही म्हणजे राहिले. मला सांगायचं काय आहे की वादळ, पाऊस, ऊन, वारा, अग्नी ह्या गोष्टी मानवाच्या दुश्मन नाही, मानव यांचा दुश्मन बनून राहिला. हो, काय वाटतं तुम्हाला? बरोबर. आज मला सांगा, लोक म्हणतात सेटिंग होत नाही, या वर्षी सेटिंग झालं तर पुढच्या वर्षी होत नाही, 1 वर्ष रेस्ट पिरियड घेतो, आहे की नाही. तुमच्या भागात तर खोडकिडी लोक परेशान आहे. बरोबर. तुमच्याकडे फक्त खोडच दिसतंय, कीड नाही दिसत. नाही नको, ती फक्त खोडच पाहिजे आम्हाला, कीड नकोच पाहिजे. तुमच्याकडे फक्त खोड दिसते, कीड का दिसत नाही, नकोच ना आम्हाला, कीड नकोच पाहिजे. का म्हणून पाहिजे? व्यवस्थापन आहे ना, काय? व्यवस्थापन व्यवस्थित आहे म्हणून. हा ना, कसं काय व्यवस्थापन सापडलं यांना? हा? तुम्हाला कसं काय सापडलं व्यवस्थापन? लोकांना का नाही सापडत? लोक शोधत नसतील किंवा करायला घाबरता. हा हा केमिकल, मला सांगा, जे विष आहे ते करायला नाही घाबरत, हा विषाबरोबर खेळायला नाही घाबरत. तसं आम्ही द्राक्ष बागायतदार, पण इथं आमची एवढी लूट झाली ना, इतर आम्ही कंपन्यांनी- कर्जबाजारी झालो. हा नाही ना, म्हणजे जे याचं अक्षरशः एकदा आम्हाला एक मॉलिक्यूल भेटलं तर ते एकदा माती होती तरी 5,000 रुपये किलोनी भेटली ती. ते काय जाऊ- जाऊ- काय होतं
तर ते नाही ना, म्हणजे मग आम्ही याला धाकाटलेलो होतो, म्हणजे याच्याकडे सुद्धा वळायला ना आम्ही असं खूप विचार करून दुधाने पोळलेलं ताक सुद्धा फुकून पितो. आणि मग आता यांनी हे काढलं म्हणजे तसा श्रेय सगळं यांच्याकडेच जातं ते आमचं माझं सुद्धा. मग चला सेमिनार आहे, चला एखादं आपण हे पाहू काय आहे काय नाही. व्हिडिओ बघा. हा नाही ना, मग आम्ही जास्ती आणलं नाही अगोदर खूप कमी आणलं तर. हा बरोबर. अगोदर ट्रायल बेस अमृत थोडंच आणलं पाहिजे, 20 मात्र गोण्या आणा. 5-5 10 अशा बॅगा आणल्या त्या. बरोबर. ट्रायल घेतली, कांद्यावर घेतली, इतर पिकांवर, आणि नंतर मग विश्वास पटला. विश्वास म्हणजे- पटला. 2000 ला इथं ही आंब्याची वाडी लावली. बर ही हा आता 2000 की चालू आहे. 25 अच्छा बर. म्हणजे ही 5 वर्षाची वाडी आहे. अच्छा हा. म्हणजे 20 ला लावली आहे. हो, 20 ला. ही 5 वर्ष झाली. 5 वर्षाची वाडी आहे आता. अरे बापरे. आणि 5 त्याच वर्षाची. वेळेस 5 इथं वर्षाची आहे. काय झालं. म्हणजे तुम्ही त्यांच्या अगोदर चालू केल्याचा फायदा झाला. हो 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 हा हो. हा हा. मग हिला लावल्यापासून मिळाले. 100% पहिल्या म्हणजे लावण्यापूर्वीपासून सुद्धा दिलेलं आहे कृषी इथं. अमृत. हो हो, आंबावाडी लावण्यापूर्वीपासून सुद्धा या तरी- मातीला मिळतंय. हो हो. तर इथं आंबा लावण्यापूर्वी माझ्याकडनं कलिंगड होतं आणि आमचे 2 मित्र होते. बर. म्हणे मल्चिंग केल्याशिवाय कलिंगड कलिंगड येतच नाही. येतच नाही. म्हटलं मी तर रोप बुक केलं, मल्चिंग काय आणलं नाही, ड्रिप तर होती माझ्याकडे. ते काव रामायणापासून अशी मित्र येत आहे ना. म्हणजे रामायण होतं तेव्हा सुद्धा ते मित्र एकमेकाला भेटले. काय प्रभू रामचंद्र आहे, खुशाल त्या रावणाकडची बायको त्यांनी तशीच आणली, तिकडची तशीच राहिली असेल का. आणि नंतर म्हणे होणारच नाही, तुला खायला सु- नुसत्या शंका. शंका आहे की नाही. मग तुम्हाला असे मित्र भेटले बुवा होते. कलियुगात. बर. म्हणे तुम्हाला खायला भेटणारच नाही, कशाला लावतो तुम्ही. लावूच नका म्हणे, मल्चिंग शिवाय होणारच नाही मला म्हटलं. काय माहिती तुमच्याकडे जादू आहे. हा. आणि मग त्यावेळेस पण मी साधारण ना 7 बॅग 5,000 रोपं आणले मी कलिंगडाचे. आणि त्याला 7 बॅग कृषी अमृत आणि सॉइल चार्जरचा डायरेक्ट 20 लिटरचा डब्बा घेतला. बा डायरेक्ट कॅनच घेतली बर. आणि सुरू केलं. ते नंतर जे सांगायचे की होणारच नाही, तर माझ्या शेतात डायरेक्ट 7-7 किलोचं फळ होतं कलिंगडाचं. म्हणजे त्यांच्याकडे गेल्यानंतर 4 किलोचं 3 आणि किलोचं. हा त्यांच्याकडे 3 किलो. 3 किलो 4 किलो 4 किलो. हा. टेक्नॉलॉजी. नाही 4 किलो म्हणजे मोजके फळं. माझ्याकडे 5+7 किलोला माझे माल निघून गेला विदाऊट मल्ची. बरोबर. हा, without mulching. हो. सगळे नखरे केले त्यांनी. हा काय असेल नसेल सर्व सगळे मेकअप केली, हो हो हो, पावडर हो, सगळं हो, केलं. सर्व सगळं केलं. करून सुद्धा त्यांचा माल नाही. साईज नाही. हा. हेच एक मित्र आम्ही तिघांनी हे रोपं एकाच नर्सरीतून एकाच आंब्याची. टेम्पोत भरून आणले. आंब्याचे रोपं आणले. ते 1.5 वर्ष काही माझ्याकडे आलेच नाही. नंतर आले म्हणजे चला एक सहज असे कार्यक्रम होता आणि ते आल्यानंतर पहिले आरोप काहीतरी चोरलं बा तुम्ही. हे झाडं तुम्ही एक तर दुसरीकडून जे आणले ते लावले नाही, बरोबर. काहीतरी दुसरं काहीतरी केलं. बरोबरचे मित्र. बरोबरचे एकाच गाडीतून रोपं आणलेले, एकाच नर्सरीतून ते आणलेले. आपण शंका घ्यायला लागली. ते हे शंका हे ते यांनी शंका आहे. तुम्ही काय केलं म्हणे. हे आहेत, हे आरोप करणारी समोर आहेत. 7 वर्षाची बाग पाहिली, 5 वर्षाची. आता आपण पाहतोय तर जमीन आसमानाचा फरक आहे. नाही तुम्ही काहीतरी चोरलं म्हणे आमच्यापासून. बर, बर, रोज संघ बसता, आम्हाला रोज रोपं दिले, हा. तुम्ही काहीतरी वेगळंच केलं. काहीतरी वेगळं केलं म्हणे. काय केलं काय म्हटलं बोय पाय ही का वही बरं असं केलं म्हटले तुम्ही. म्हणजे काय दिसलं तुम्हाला. काय दिसलं तुम्हाला. झाडामध्ये खूप रोट दिसले ना. जी ग्रोथ growth, विथ एकदम एक नंबर. सुंदर दिसायला लागलं ना. बर. म्हणजे त्याची पानाची साईज, हा. पानाची चमक, हा. हे काय झाडाच्या काडीची चमक. हे केवढे आता. हा हा? ह्याच्या मागे हात दिसतोय का. नाही दिसत. असं आहे ना ते काय. तर म्हटलं भाऊ काहीच नाही केलेलं, फक्त मी कृषी अमृत पहिल्या दिवसापासून वापरत आलोय. आणि आपलं Soil charger. दर SCT होतं. हा हे फक्त एशेटी पूर्ण होतं. वापरलं तुम्ही. हो हो हो. वैदिक कधी पण चालू केलं. आता हे 2 वर्षापासून. बरं काय अनुभव आहे. उत्पन्नाचा कसा अनुभव आहे. आता उत्पन्नाचं माझं 3ऱ्या वर्षी पण माझं उत्पन्न साधारण मी एक 80 जाळी माल काढला. किती झाड आहे सगळे. हे 681 आहेत. 681 मध्ये तुम्ही 80 जाळी काढला 3ऱ्या वर्षी. हो 3ऱ्याच वर्षी. लोक 4थ्या वर्षी धरा म्हणतात. हो, हो, पुढे हो, 4थ्या हो. वर्षी. मग गेल्या वर्षी माझं 4थं वर्ष हा. आहे. गेल्या वर्षी माझ्या 251 जाळी निघाल्या ह्याच प्लॉट मध्ये. बरं या वर्षी किती निघतील असं वाटतं अंदाज. आता यंदा तर माझी अपेक्षा आहे 1000 जाळीला जायला पाहिजे. बरोबर. कारण झाडाची उंची पण वाढली. आणि आज गेल्या वर्षी तरी साधारण ना एक 20% झाडं आहेत ना आले नव्हते. या वर्षी मागच्या वर्षी 20% झाडं आलेली नव्हती. आणि ह्या आज
99% म्हणण्यापेक्षा 100% फ्लॉवरिंग आहे आणि सारखी आहे. सारखी एकाच वेळेस. म्हणजे काय वाटतं मॅडम तुम्हाला? काय बोलताय साहेब? चांगलं वाटतं. हा चांगलं वाटतं. तुमच्या कष्टाचं काहीतरी चीज झालंय. नाही 70% काम तीच करते. कृषी अमृत आणून द्यायचं, आपण आणायचं भाऊ, हे तुम्ही 2 दिवसात सोडून द्या. मला आवडतं सगळं. प्रमाणात आवडतं निसर्गात राहायला आवडतं ना. अरे वा. नाही, म्हणून आता हे काम करायला हे आवडेल. जे सगळं एवढं छान आलंय तर लक्ष्मीचा हात लागलाय त्याला. तर काय वाटतं तुम्हाला, म्हणजे असं चित्र पाहिल्यावर काय वाटतंय? समाधान वाटतंय? समाधान वाटतं ना. हा? तुम्ही नोकरी पण करता, एक हो. अधिकारी आहात. हो. तर तुम्ही जनरली बघता सामान्य शेतकरी नुसते हातबाईची कामं करतो. तुम्ही त्यांना काय सांगू शकता बुवा तुमच्या अनुभवातून? त्यांना हे सांगेन का शेती करा कमी कष्टात आणि चांगलं. जे आपण खातोय ते विषमुक्त कसं खाता येईल, म्हणजे मूळ उद्देश आम्ही जे कलिंगड करायला लागलो. ऑब्जेक्शन आहे थोडं. हां. ऑब्जेक्शन आहे. तुम्ही आधी काय म्हणले, कमी कष्टात? हो म्हणजे एससीटी मध्ये कमी कष्टात आहेच ना. केमिकल हातबाईचं काम आहे. लय अवघड आहे ते, न बोललेलं बरं आहे. हा का बरं? आता हे बा, याला वर्षातून 3 खतं द्यायची आहे. बर. घरची बाई देऊन टाकते 2 दिवसात 3 दिवसात तिच्या सवडीवर देऊन टाकते. ओके. नंतर माणसंच नाही घ्यायचे. बर. मग कष्ट कुठं आले कुठं कष्ट? काही दिवस पूर्वी तर मला कमीत कमी ना वर्षभराला ना 400 माणसं लागायची माझ्या हे शेतात. वर्षभरात काय बात करता? लेबर लागायचे, म्हणजे अर्धा पगार त्या लेबरला जायचा माझा. आता मी खर्चच नाही करत आणि फक्त 2च दिवस करतो. आता तर 1च दिवस काम करतोय शेतात. आठवड्यातून एक दिवस काम करतो आणि 1 दिवस असं फिरायला कुठेतरी या नात्या शेती करूया आनंदाने आणि बडे आराम से. हो, बडे आराम से चालू आहे आता. तुम्हाला लोक म्हणतील हे साहेब लोकांनी काहीतरी पैसे घेतले दिसते. त्यांनी येऊन बघावं, ज्यांची शंका असेल ना त्यांनी शेतात येऊन बघावं. बोला म्हणतील साहेबांनी नक्की काहीतरी खाली टेबला खालून घेतले, कंपनीचं काहीतरी चांगलं कौतुक सांगताय. तसं नाही, कष्टाचं फळ आहे ते. कष्टाचं फळ आहे त्यांच्या. कष्टाचं फळ आहे. वा, क्या बात. असं अजिबात नाही. व्हेरी गुड. म्हणजे खरोखर जे दिसतंय चित्र हे सगळं त्यांच्या कष्टाचं आहे. हो. ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं सर, झाडाचा विस्तारही छान झालाय. फक्त एक बाजू काय आहे की झाडाचं फार पांगलं आहे जमिनीवर, असं त्याला थोडासा आणखीन वर उचलण्याची गरज आहे. शेवटचं हा असं बघा, पूर्ण असं चौकोनी दिसतंय बघा, वाढलेलं पूर्ण दिसतंय का? हो 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 दिसतंय का? हो. हा हे समोरचं, म्हणजे त्याच्या फांद्या चौकून काय सरळ वरती आहे. हो. म्हणजे त्याच्या फांद्या पण बघा, ह्याची ही खालची फांदी जर सोडली तर बाकीच्या सगळ्या फांद्या वरती टाईट आहे. म्हणजे याच्या फांद्या जमिनीपासून 2 फुटाच्या वर सगळ्या झाल्या पाहिजे. हो. आता ठीक आहे, ह्या वेळेस माल उतरल्यावर तुम्ही छाटणी करून घ्या, खालून छाटणी करून घ्या. नाही सर, गेल्या वर्षीचा एक असा प्रॉब्लेम म्हणजे नैसर्गिक आपत्ती आली का माझा बाग आहे ना पुन्हा सप्टेंबर आपल्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये नवीन कॅनोपी यायला पाहिजे, पण ती आली नाही. ती कॅनोपी आली नोव्हेंबरमध्ये आली. आणि मग यांच्या अनुभवानुसार काही यंदा प्लॉटला माल येणार नाही, गॅरंटी होती. हा त्यांनी सांगून दिलं का नोव्हेंबरमध्ये कॅनोपी आल्यानंतर चुकीचं नाही, बरोबर या माल येणार नाही. म्हणजे कशावरून तुम्ही बोलले माल येणार नाही? म्हणजे एक आंब्याच सर असं आहे, शास्त्र आहे, बरोबर आहे. त्या ऑगस्टचा फुटवा जर का आला हा तर बऱ्याच बागा फेल जातात. बर बर. म्हणजे ही काडी नॅचरल जर का राहिली हा तर तुम्हाला नोव्हेंबरचा मोहर दिसतो. बरोबर. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, ऑगस्ट सप्टेंबरला जर तुमची काळी जर फुटली तर मग बहार मॅच्युअर्ड व्हायला जो पिरियड लागतो गर्भधारणा व्हायला, गर्भधारणा तो वेळ मिळत नाही. मिळत नाही. एकदम बरोबर तुमचं. म्हणून आम्ही मग त्यांना सांगितलं या का वर्षी तुमचा तुम्हाला आता सुट्टी. हा, सुट्टी. आणि मग मी पाणी चालू तुम्हाला केलं. एवढा आनंद व्हायला पाहिजे सुट्टी म्हणजे कर्मचाऱ्याला सुट्टी म्हणजे आनंद होतो. मग म्हटलं ठीक आहे चला, नाहीतर नाही. बर. तो आहे आणि यशस्वी वैदिक आहे. म्हटलं सोडून देऊ. मग म्हटलं आता चला कॅनोपी आली, त्याचं तर मॅनेजमेंट करावं लागेल, मग? त्याला खायला प्यायला तर द्यावंच लागेल. मग पुन्हा एक 10-12 बॅग कृषी अमृत, म्हणजे रेस्टला भरला तो एक, हा जूनचा होता. सप्टेंबर मध्ये परत भरला नाही, नोव्हेंबर नंतर. नोव्हेंबरला कॅनोपी आली म्हणून पाणी सुरू केलं. पाणी सुरू केलं म्हणून मग पाणी सुरू करायचं म्हणून काहीतरी द्यायचंच, बर. कारण आपण काम पाणी करा. पाजायचं नाही. नाही काहीच नाही म्हणजे खायला द्यायचं, बरोबर. नाही मग मी तो डब्बाच आणतोय. माझ्याकडे आजही 3-4 डबे असतील सॉइल चार्जरचे. बर. मी 5 लिटरची हा, कॅन लोकं किंवा 2 म्हणतील लिटरची कशाचे डबे आणतो. आणताय? हा, असं आणि म्हणा. ते आपलं दर 15 दिवसाला 2 लिटर एवढ्या प्लॉटला चालू असतंय. रेग्युलर 2 लिटर सोडून द्यायचं. बर. आणि मग ते सुरू केलं. हा. त्याच्यात मग लाईटचे झटके, कधी पाणी द्यायचं गरज असताना म्हणजे वाटायचं पाणी भरू, पण लाईट नाही म्हणून
सोडून दिलं. त्याच्यात ती काडी Matured मॅच्युअर झाली आणि साधारण 25 जानेवारीला बाहेर निघायला सुरुवात झाली. 25 जानेवारी. मग मंडळी काय म्हणते? नाही मग मी पण काहीच बोलू नाही, म्हटलं आहे चाललं. झाडच बोलू राहिले, आपण काय बोलू? हा. आणि मग तो बहार माझा गेला जून पर्यंत गेला आणि तो एवढा बसला का पहिल्या वर्षी 80 जाळी, गेल्या वर्षी 200 म्हणजे 250 जाळी, 251 जाळी निघाली आणि त्याच्यामुळे हा सर्व लोड फांद्या खाली आल्या. आणि नंतर छाटणी वगैरे जे तुम्ही म्हणता ना तर करायला पाहिजे. कारण म्हणजे थोडक्यात हे लेट निघालेली शूट आहेत सगळे. हो, लेट आलेले शूट अरे आहेत. बापरे, म्हणजे लेट निघालेले शूट मॅच्युअर झाले. हो हो अरे बापरे, खतरनाक कार्यक्रम आहे सगळा. हा. हे आणि काय मग- बारीक बारीक आहे ना सगळे. हो हो हो. बरोबर ते बघितलं, ती काडीची साईज खूप एकदम छोटी आहे. जबरदस्त आहे. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं किती झाड आहे तुमची सगळी आता ही? 681. त्याला खर्च किती येतो? मागच्या वर्षी किती आला होता? साधारण एक 40-45-42 हजारापर्यंत खर्च केला होता ह्या माझा. वर्षी किती येईल? नाही, ह्या वेळेस वाढून घेऊ आपण. आता गेल्या वर्षी जर एवढं दिलं, काही न करता येणारच नाही म्हटल्यावर दिलं तर किती म्हटलं, पैसे झाले मागच्या वर्षी? साधारण एक 3 लाखापर्यंत गेला हिशोब. काय बात करता? हा. 3 लाख रुपये मागच्या वेळेस? हो हो हो. बर, मग तर तुम्हाला आता भांडवलच नाही, म्हणजे घरातून काही घालायचंच नाही आता. नाही घरातून नाही तसं घरातून घालायची गरजच नाही पडली आतापर्यंत. क्या बात. आहे त्याच्यातून मिळत राहिले. नाही, बाग फार सुंदर तुम्ही बनवला आणि एक सारखा झालाय पूर्ण. हो, म्हणजे हो. तुम्ही खाऊ घालायला कमी बघतच नाही. नाही हा? मी खाऊ घालायला त्यांनी फक्त सुचवायचं. आता म्हणजे आता 3 तुम्ही वर्षापासून त्यांनी फक्त दोनदा सांगायचं ना, बेसल आपण डोळे लावून टाकून देतोय. 2दा बेसल डोस भरलाय हो. आणि सॉइल चार्जर कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू चालू आहे. तरी तुम्ही अजून शिलाजीत आणि SSM वापरलेलं नाही. हा. हे जर वापरलं तर काय होईल? नाही शिलाजीची ट्रीटमेंट झालेली आहे माझी. याला झाली आहे? हो, झालेली आहे माझी गेल्या कोणती वर्षी. केली? याची LSQ केली की RNPH? RNPH ची केलेली आहे. LSQ ची नाही झाली अजून नाही, ना? LSQ ची नाही. म्हणजे आता फ्लावरिंग म्हणलं LSQ पाहिजे. म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा मी ना मार्च मध्ये आहे ना हा. RNPH माझं ट्रीटमेंट एक झालेली लक्षात आहे. घ्या, RNPH चा बेसल डोस जातो हा म्हणून शिलाजीत ही LSQ ची करायची. हा हा हा. बॅलन्स होतो ना. हो हो हो. RNPH हे जमिनीसाठी, हा. LSQ हे झाडासाठी. झाडासाठी. हा. नाही RNPH च केलेलं आहे आपण. RNPH जमिनीसाठी, हो. LSQ जे आहे ते झाडासाठी. लीफ, सेटिंग आणि क्वालिटी क्वालिटी. हे झाडासाठी आहे. म्हणून ते शिलाजीत हे झाडासाठी झालंच पाहिजे. ते आता करून टाका. हो हो. आणि SSM जर वापरलं तर काय बाबा बोलावं मी आता. नाही त्यांना ते 8 दिवसापूर्वीच बोललोय. 15 दिवसापूर्वी सर फ्लावर सेटिंग आणि एनर्जी बुस्टर फ्रूट. हा. आता एक 4 हे पान कसं होईल बघा तुम्ही ते टाकल्यावर. 4 दिवसापूर्वीच आहे ना फ्रूट, हा फ्लावर, हा एनर्जी हा. आणि सेटिंग बर, याचा एक स्प्रे झालेला आहे आपल्याला. 4-5 दिवसापूर्वी झालेला आहे तो. याला हो तुम्ही स्प्रे घेतला एवढ्यात? हो, एक स्प्रे घेतलेला आहे. म्हणजे तो सुद्धा ना काय करावं, मधमाशी तर खूप आहे, घेऊ का नको. आणि त्याच्यात आपण हे केलं मिक्स, काय गुळ हा. गुळ टाकून. आणि मग आजही आपण बघितलं तर ओके, म्हणजे तुम्ही काय स्प्रे अडचण घेतलेला आहे. काय काय घेतला? फ्लावर, फ्रूट, हा सेटिंग हा. आणि एनर्जी. ते एका त्याच्यामुळे तुमची हे बघा, ते यांचं जे सेटिंग पुढे पास राहिलं फटाफट, त्याच्यामुळे थोडं फास्ट चाललंय पुढे. मग तुम्हाला मी जे सांगितलं स्प्रे ना इन्स्टंट चार्जरचा, हा. तो घ्या तुम्ही. आणि त्यात सर्वात बेस्ट असं काय, जो कलर आहे हा हा जो हिरवापणा आहे हा 100% काही हो वातावरणात गळणार नाही. क्या बात आहे. हे जर पिवळं झालं तर समजायचं आपण पण. हे बघा इथं बघा, इथं कैरीच तयार झाली बा, हा ही आहे की नाही? मग मॅडम म्हणतात कष्टाचं फळ आहे साहेबांचे. म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? 100%. मागचे 4-5 वर्षापासून तुम्ही वापरता, 5-6 हो वर्षापासून हो हो. कलिंगडाला वापरलं हो. तुम्ही. कलिंगडा टेस्टला कशी होती कलिंगड एकदम कुरकुरीत लागतात. मॅडम? कशी काय होती टेस्टला? तुम्ही खाल्ली का? हो. नाही म्हणजे आम्ही याच्याकडे मूळ वळलो ना, त्याला कारणच तेच आहे का आम्हाला ना केमिकल नको पाहिजे होतं. बर. म्हणजे आम्ही लोकांना खाऊ घालतो पण त्याबरोबर आपण पण खातोय. बरोबर आहे. आणि हेच आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे. पैसे आणि मिळाले चालतील पण केमिकल नको. नाही दोन्ही पण उद्देश आहे. दोन्ही पण पाहिजे. बरं. हो, दोन्ही पण. म्हणजे 2 पैसे पण असावेत पण त्याबरोबर म्हणून तुम्ही 0 बजेट नाही केलं. पैसे पण पाहिजे ना. नाही पैसे पाहिजेत पण चांगलं पण पाहिजे, सुरक्षित अन्न पण पाहिजे. दोन्ही पण उद्देश सुरक्षित आहेत. पाहिजे, पौष्टिक पाहिजे आणि पैसे पण पाहिजे. हो. मग एसीटी वैदिक. त्याला पर्याय नाही, त्याला पर्याय एसीटी वैदिक. छान आहे, छान आहे. या इकडच्या आदिवासी भागामध्ये एवढं छान तुम्ही व्यवस्थापन करताय आणि खूप शेतकऱ्यांना एक आदर्श निर्माण करताय. हे जे शेतकरी तुमच्या बरोबर आहेत यांना एक आत्मविश्वास निर्माण झाला की साहेबांचं होतंय म्हणल्यावर आपलंही होईलच. नाही मग आता ते डोळे लावून घेता.
आता मला सांगायची गरज नाही वापरा आणायचं का चालायचं का सांगायची गरज एक नाही. पोल पुढे असतात हा आता ते पुढे चालता म्हणजे इथं बदल दिसला का ते दुसऱ्या दिवशी गुपचूप घेऊनच येतात. तुम्ही पण वापरता का? हो सुरुवात आहे. आता त्यांची सुरुवात कशाला आहे वापरताय तुम्ही आता? आंब्यालाच. आंब्याला हा, सुरुवात केली. त्यांनी अजून आता- अजून कोण आहे? तुम्ही पण वापरता. तुम्ही कशाला वापरताय? आंबाच आंबाच आहे. सर्व आंबे आंबेवाले अच्छा हा. कसं काय तुमचा अनुभव सांगा ना काही. नाही सारखंच आहे नाव सांगा, नाव सांगा. जगन ठाकरे. अच्छा तुम्ही वापरताय. हो. तुमचा काय अनुभव आहे? नाही चांगला आहे बेस्ट अनुभव आहे. काय बेस्ट आहे एकदम. तुमची किती झाड आहे? 550 550 600 आहे. तुमची किती आहे? 500 आहेत. 500 आहेत. अरे वा आंब्यावाले सगळे आनंदी आनंद दिसतोय. नवीन टेन्शन लागवड आहे त्यांचा आदर्श आहे. त्यांचं मागे. ओके. तुझा आदर्श जर असा आहे हा? वा क्या बात आहे. एवढे आपण बागा बघतो म्हणजे आता बागलन पट्ट्यामध्ये पण आंब्याची लागवड आहे. तर एकंदरीत ते पण सर म्हणजे त्यांच्याकडे हापूस आहे पायरी आहे. तर सेटिंग करायला खूप संघर्ष करावा लागतो आंब्यामध्ये. आणि लोक शेणखत भरगच्च टाकताय, शेणखत टाकताय, बाकीची विद्रव्य खतं टाकताय, त्याच्यानंतर सल्फेट फॉर्म वापरताय. एवढे खतं टाकून सुद्धा सेटिंग होत नाही सर. आणि नाही त्याच्यावर आपण बोललो म्हणजे पूर्ण त्याच्यावर दिवस वाया घालवले. वाया घालवले सारखेच आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी आपले आयुष्य वाया घालवले. आपण आपला दिवस वाया घालवतो. तर एकंदरीत सर त्यांचा जो आंबा आहे साटाणे तालुक्यात आहे त्यांचं, तर ते होलसेलने विकायचे म्हणजे व्यापाऱ्याला द्यायचे 80 रुपये किलोनी 60 रुपये किलोनी उदड देऊन टाकायचे. प्लॉटचे प्लॉट जात पण नव्हते का ते सेटिंग तुरक यायची. बरोबर. आणि जोशी असल्यामुळे ब्राह्मण पूर्ण याच्यावर आपली श्रद्धा. जेव्हा ते डाळिंबाकडून इकडे वळाले तर सर म्हणजे सरलाट जे काही आंबा आहे तिकडं आकाशी म्हणतात. म्हणजे आपल्याकडे जे कोणचा सण असतो अक्षय तृतीया. तर त्यांनी त्या पूर्ण सीझन मध्ये 180 रुपये किलोच्या खाली 1 रुपयाने आंबा विकला नाही आणि पूर्ण रिटेल मध्ये आंबा विकला. तर यांचं फक्त म्हणजे आज आपल्याला सगळं क्वालिटी भेटते. त्याच्यानंतर झाडं जर बघितले झाडं परिपक्व झालेले. तर आता फक्त आपण जे काही आपण म्हणतो आरोग्यम फूड्स, तर यांचे आपले समजा यांचे जे काही क्वालिटी उत्पादन जर आपण आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवले तर 100% मला असं वाटतं अजून त्यांना एक उमेद भेटेल. आणि माझ्या मते हे 4-5 शेतकरी तर माझ्या मते इथं 5-50 शेतकऱ्यांचं ग्रुप तयार होईल. नक्की तयार होईल. नाही मला खूपच छान वाटलं आणि खरोखर तुमचं अभिनंदन दोघांचं बी. कारण तुम्ही खरंच इथं नंदनवन फुलवलंय. आजूबाजूला तशी काहीच परिस्थिती अनुकूल नाहीये आणि ह्या भागाचं कल्चर बी ते नाहीये का बाबा ह्या पिकांवर एवढा खर्च करावा, कमर्शियली एवढं फोकस करावं. आणि तुम्ही त्या द्राक्षामध्ये फेल गेलेले, हातबट्टीला आलेले, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही 15 लाख कर्ज म्हणजे सर खरंच यांनी विषय सांगितला ना शेणखताचा. एवढं शेणखत टाकावं लागतं. आपण शेणखत का टाकतो? जमीन भुसभुशीत झाली पाहिजे ना. तुम्ही आता कुठेही हात टाका, गरज नाही त्याची. शेणखत नाही टाकलेलं तरी. गेल्या वर्षी असं आहे का आम्ही इथं निवांत बसलो होतो. चौघजण व्यापारी येणार होते म्हणून आम्ही सकाळीच इथंच एका झाडाखाली निवांत बसलो होतो. आता यंदाच काय झालं, यंदा इथं असं एवढं गवत होतं म्हणून मी काय केलं, फक्त रोटरीवाला बोलवला. म्हटलं आता तणनाशक नाही मारायचं, मग रोटरी मारून घेऊ म्हणून फक्त असं 3 बोटाची अशी फक्त ही रोटरी मारली. पण गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे आता 4 वर्षापासून, गेल्या वर्षी 4था वर्ष होतं, नांगरलेलीच नाही जागा. आणि गेल्या वर्षी इथं आपण बसलो, निवांत बसलो, व्यापारी येईल बाबा. तोपर्यंत सहजच एक आंब्याची काडी पडली होती, गवताची होती. ते उकरता 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 पूर्ण अशी म्हणजे 8-9 इंच खाली त्या काडकीनीच वक्रत गेले. सहजच म्हणजे नुसतं बोठानेच तेवढं नांगर लावून उकरत नाही एवढं छोट्या काडीने. म्हणजे पहिल्यांदा ना बोटाने एवढं वकरून गेलं, यार वकरूच राहिलं. नंतर मग काय म्हटलं बोट जात नाही म्हणून मग खाली काडी घेतली. ती काडी इतकी अशी खाली गेली. तोपर्यंत ते एकदम स्मूथ माती सहज गेली. माती एवढी भुसभुशीत झाली म्हणजे वाळेर काडकीनी खोदला आम्ही. ते बी माल तयार व्हायच्या वेळेस. हो, माल तयार व्हायच्या वेळेस. म्हणजे आता जमीन आवडलेली असते पूर्ण. नाही म्हणजे आता आपल्याला माल घ्यायला व्यापारी येणार होता त्या दिवशीचा विषय आहे तो. म्हणजे 15-20 मेचा काहीतरी टायमिंग असेल तो. मे मध्ये म्हणजे आम्ही कधी लक्षच नाही ठेवलं. आहे चाललंय. हे जे रहस्य आहे की जमीन खोलपर्यंत नरम झाली तुमची. हो, कुठल्याही प्रकारचं शेणखत नाही वापरलंच नाही. म्हणजे कृषी अमृत आणि SCT वैदिक वरती तुमची शेती एवढी नरम झाली. त्याच फळ आहे एवढं मोठं.
आणि 15 दिवसाला म्हणजे महिन्याला 4 लिटर हे जाते Soil आपलं charger. सॉइल चार्जर Regular. जाते रेग्युलर. म्हणजे तुमचं आश्चर्य हे आहे, हायलाइट्स हे आहे की साईज तुमची 500 ते 700 ग्रॅम पण जाते. हो. तुमच्या झाडांचा विस्तार एवढा जबरदस्त आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमीन तुमची भुसभुशीत झाली. त्याच्यानंतर पहिल्यांदा 60-80 कॅरेट, नंतर 600 झाडांमध्ये, नंतर 250 कॅरेट, यावर्षी तुम्ही 1000 कॅरेट म्हणताय. म्हणजे किती पटीने ही वाढ होते. नंतर रोगराई नाही आहे, खोडकीड नाही आहे तुमच्या बागेत. तर यांच्याकडे थोडासा डिंका दिसतो. तुमच्या कपार काहीच नाही आहे, खोडकिडही नाही आणि डिंक्याही नाही. झाडाचं खोड एकदम क्लीन आहे. बघा ना तुम्ही मध्ये, हे बघा, आहे की नाही. म्हणजे ते एक विशेष गोष्ट आहे. आणि त्यात तुम्ही अजून तरी बेसल डोस तेवढ्या पूर्ण ताकदीने टाकलेले नाही. ते जर टाकले तर काय चमत्कार होऊ शकतो. म्हणजे ही एक खरोखर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. शेणखत तुम्ही वापरलेलं नाही, बरोबर आहे. आणि ते परवडतच नाही आता, परवडतच नाही, काय करायचं. म्हणजे जरी वापरलंय ना तर खूप तणाचा त्रास होतो. खूप त्रासदायक पण आहे ते. म्हणजे त्याला काढायला जेवढं टाकायला खर्च ना एवढा ते काढायला त्रास होतो. तिने टाकलेलं बरं आहे. आणि मुळात भेटत नाही. आता माणसांची मजुरी वाढली, भेटतच नाही. सरकारने रासायनिक खताच्या किमती वाढवल्या, काय वाटतं तुम्हाला? अजून वाढवाव्यात. म्हणजे लोक वापरणार नाही. एकदम मार्मिक उत्तर दिलं. अजूनही वाढवाव्या म्हणजे लोकांना अजून वाढवाव्या. आणि या वैदिक वरती अशा काही त्याच्यावरती शेतकऱ्यांना सबसिडी द्यावी. 100% एकदम चांगला विषय आहे. नाही, सबसिडी द्या, नाही ते नका देऊ. पण ते जर बंद करा ते. रिझल्ट मिळत असतील ना तर लोक राजी खुशीने वापरतील. बरोबर आहे. म्हणजे तुमच्यात मला म्हणायचं आहे की रासायनिक खतांच्या किमती ज्या वाढत आहे त्या वाढण्यामुळे उलट ती समाजाचा एक फायदा आहे. फायदा पण आहे, कारण त्याचा वापर कमी होईल आणि लोक पर्याय व्यवस्था शोधतील. हो हो हो, बरोबर. आणि म्हणजे आम्ही वळायचं कारण ते झालं. आपल्याच कंपनीचा वापरावा अशी काही आपले आग्रह नाही, परंतु रासायनिक शेतीपासून शेतकऱ्यांनी थोडंसं बाजूला व्हायला पाहिजे. दुसरे पर्याय उपलब्ध नाही आहेत ना. फायदा खूप आहे. आणि आपल्या भारतीय परंपरेमध्ये हजारो वर्षापूर्वी ज्याप्रमाणे शेती केली जायची त्याचा आपण जे आज अनुभव घेतोय तो अनुभव खरोखर मनाला शांती देणार आहे, समाधान देणार आहे. एकदम रिलॅक्स मध्ये राहत आहे. हो. कुठलं टेन्शन नाही. नाही, अहो, आंबा बागायतदाराला खूप टेन्शन राहतो. नाही 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 नाही. काही टेन्शन तुम्ही नाही. बागामध्ये जा, पिवळे पडलेले पानं, बरं का, गळालेला मोहोर. आम्ही ती चिंताच करत नाही, कारण एवढे आंबे आहेत त्याला. आता आपल्याला पाहिजे 500 आंबे, तिथं लागतात 5000. 500 त्याच्यामुळे मग काय सेटिंग हा विषयच नाही. Setting हा विषय नाही आमचा. पाहावं लागतं. म्हणजे गेल्या वर्षी माझं टेन्शन होतं, अरे आता उशीर आता मिळणार कधी ते मिळणार कधी? मिळायला पाहिजे, तर नाही तर ती आम्ही ते ढग निघाले का बाबा गळते ना, आम्ही ते ढग निघायची वाट बघत होतो केव्हा गळ होईल. SCT वैदिकचा शेतकरी आंब्याची गळ व्हायची वाट पाहतो रे बाबा. नाही 200-400 आंबे जर आहेत आता, किती साईजचे जे गावठी बोर असते त्या साईजचे बोर 16 mm 13 mm असे होते. एवढे मापाचे जे आंबे आहेत ते 200 द्राक्षासारखे ते एवढे फळ आहेत. बरं त्याला लागले ते 25-25 मग तुम्हाला बोललो एका ना. बंच मध्ये एका bunch bunch-ला. इथं त्याचं सेटिंग झालं नाही. बघा इथं सेटिंग झाले बघा, मोज आता हे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आंबे याला लागलेले ऑलरेडी एवढ्यालाच. आणि आपल्याला त्याला अजून फक्त setting पाहिजे व्हायचंय. 2 अजून किंवा setting 3. हा. व्हायचंय. आणि इथं आपल्याला पाहिजे पूर्ण झाडावरती 50 पाहिजे. काढीला आमची तर अपेक्षा एकच पाहिजे, साईज होते. छान आहे, मस्त वाटलं खूप. काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना एवढं सांगेन का विश्वासपूर्वक वापरा, विश्वासाने वापरा, तरच रिझल्ट मिळेल. अर्धवट सोडून अर्धवट वापरू नका. नाही मग वापरूच नका. विश्वास असेल तर वापरा, नाही तर अर्धवट वापरू नका. मी म्हणायचं आज तुम्ही म्हटले बरं झालं. मी म्हणलो का वापरू नका, यांना फार माझ आहे, यांना जास्त झालेली असं म्हणायचे. त्यांना हे कुठं कळते का अर्धवट वापरून काही उपयोग नाही. तुमची बी बदनामी ना आमची बदनामी. नाही रिझल्ट मिळणारच नाही. बरोबर आहे. रिझल्ट मिळणार नाही. तुम्ही काय सांगा सर्व स्त्रियांना, काय सांगा ज्या तुमच्यासारख्या शेती करतात त्यांना काय सांगा? त्यांनी कमी पैशात चांगली शेती करता येईल असं पाहिजे. असं तंत्रज्ञान पाहिजे. तुम्हाला भेटलंय का असं काही? जास्त, कारण दुसरी शेती करायला खूप माणसं लागतात. बरोबर आहे ना. हो. आता आंब्याची शेती दुसरी करतात लोक, त्यांना बी खूप माणसं लागतात. तुम्हालाच लागत नाही माणसं. हे साहेबांना काहीतरी मंत्र येतात त्याच्यामुळे. आहे ना, मंत्र मिळाला ना तो. SCT वैदिकचा मंत्र मिळाला. त्यांना वेळेवर काम पाहिजे. वेळेवर काम नाही केलं तर एकदम जे सांगून ठेवले ना ते करायलाच पाहिजे. असं चांगलंय.
सर काय सांगाल? जसं सर कोकण म्हणजे तो भाग जो जास्त फेमस होत होता आता आंब्यासाठी, तर आता परिस्थिती बदलते मागच्या वर्षीपासून की आंब्याच्या ज्या बागा आहे त्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि या भागातल्या जास्त आता पुढे येत आहेत शेतकरी. त्याला कारण आहे की आपण जे तंत्रज्ञान वापरतात शेतकरी ते 100% सक्सेस होत आहेत. बरोबर. आणि ती जी चव आहे ती फक्त पहिलं म्हटलं जायची की कोकणचा जो आंबा आहे तोच फक्त चांगला लागायचा चवीला. एससीटी वैदिकचा आंबा कुठे जरी पिकवला तर तो असा चवदार लागतो की तो ओळखू शकत नाही कोणी की तो कुठला आहे म्हणून. पक्षी पाहायला भेटत नाही आता हल्ली. नाही, इकडे खूप आहेत. हा गरुडानंतर 2 नंबर याचा. हो हो. हा बैर ससानामध्ये आला ना. हो. हा छोटी छोटी उंदीर वगैरे असे ससे सर्व ससांची पिल्ल, लहानले पक्षी. हा बर. म्हणजे कोकणात आल्याचं एक फील एक्झाम्पल लक्षण पाहिजे ना काहीतरी. हा नाही तर हे उभे असायचे इकडे मराठवाड्यामध्ये आणि आम्ही कोकणातले. का हो पाटील, गावंडे पाटील तुम्ही महाले, ठाकरे हे महाले 3. तुमचं काय आडनाव आहे? गवळी. तुमचं नाव नंबर सांगा शेतकऱ्यांना. माझं नाव रवींद्र एकनाथ महाले, मुक्काम पोस्ट करंजाळी, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. आणि आज आपण इथं उभे आहोत माझ्या आंब्याच्या वाडीमध्ये. आणि माझा नंबर आहे 82 083 10 781. तुमचं हे अंतर किती आहे झाडांचं? हे माझं 2 गल्लीमधलं 18 फूट आहे आणि 2 झाडातलं अंतर 7 फूट आहे. अच्छा. हा बर. आता हे बऱ्यापैकी मला वाटतं मिळालं आता आणखी 2-1 वर्षात. हो हो हो. नाही, अजून इथे ही थोडस मुरंबाट जागा आहे, खडकाळ जागा आहे. अजून ह्या बाजूला जर गेलो तर ते आता 18 फुटात सुद्धा आपण फक्त 2च फूट जागा शिल्लक आहे. यांचं आम्हाला 24 तास सहकार्य लाभतंय. पंकज आपसंदे. अधिक माहितीसाठी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी उत्पादनांसाठी सॉइल चार्जरचे जे आपल्याला काही प्रोडक्ट लागत असतील या भागातील शेतकऱ्यांसाठी दत्तकृपा ॲग्रो सर्व्हिसेस, उमराळे बुद्रुक. मोबाईल नंबर 9765 70 0870. व्हेरी गुड. थँक्यू. धन्यवाद.